नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक महत्त्वाचा असा सल्ला मिळवतो, मार्गदर्शन मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. खरं तर आजकाल आरोग्यविषयक ज्या कोणत्या मोठ्या समस्या असतील त्यांपैकी एक झालेला आहे हायपरटेन्शन. आज लाखो लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, पण हा त्रास तोवर त्यांच्या लक्षात येत नाही जोवर परिस्थिती आणखी गंभीर झालेली नसते. म्हणूनच सर्वांना या सर्व आजारांची लक्षणं माहीत असणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन मिळवणार आहोत. आजचा आपला विषय आहे औषधांपलीकडला रक्तदाब आणि ज्या विषयी आपल्याला माहिती देणार आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत विजन. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर विक्रांत विजयन यांना हृदयरोग आणि हायपरटेन्शनवर उपचार करण्याचा अनेक वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. नाशिकमध्ये त्यांचा विजन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे, तिथूनच ते रुग्णसेवा देतात. डॉक्टर, आता आपण अजिबात वेळ न दवडता चर्चेला आजच्या सुरुवात करूया. खरं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की आजकाल अनेक जण हायपरटेन्शनने ग्रस्त असतात, पण जर ही एवढ्या मोठ्या आरोग्यविषयक समस्यांपैकी समस्या आहे तरी सुद्धा आजही लोक हायपरटेन्शनला फार सिरियसली घेत नाहीत, त्याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. हे असं काय डॉक्टर? तो भारतात आपल्याला समजायला पाहिजे की हायपरटेन्शन हे खूपच कॉमन आहे. एक असतो प्रेव्हलन्स, म्हणजे भारतात 40 वयाच्या वर 33 पॉप्युलेशनला हायपरटेन्शन आहे आणि फक्त 25% लोकांना माहिती आहे त्यांना ॲक्च्युली ब्लड प्रेशर आहे. तो हे खूपच गंभीर कंडिशन आहे, कारण खूप लोकला ब्लड प्रेशर आहे त्यांना माहिती पण नाही आणि प्रेव्हलन्स पण खूप जास्त आहे. आणि असं नाही की फक्त विलेजेस, अर्बन पॉप्युलेशन, विलेजेस दोघंमध्ये 25 to 35% पेशंट पॉप्युलेशनला हायपरटेन्शन आहे, जास्त ब्लड प्रेशर आहे. अच्छा डॉक्टर, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा वाढतो किंवा कमी होतो तेव्हा तिला काही त्रासांना सामोरं जावं लागतं. डॉक्टर असं म्हणतात की उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर असतो. का बरं याला सायलेंट किलर म्हटलं जातं? कारण खूप पेशंट्सला हायपरटेन्शन आहे हे पहिले माहितीच नसतो आणि जेव्हा ते डॉक्टरकडे पहिल्यांदा येतात आणि कधी ते कॅम्प्समध्ये येतात तेव्हा आपण जेव्हा त्यांची तपासणी करतो तेव्हा आपल्याला समजतो की त्यांना हाय ब्लड प्रेशर आहे. आणि जेव्हा आपण त्यांना हाय ब्लड प्रेशर आहे आणि त्यांना कधी कधी लाईफस्टाईल किंवा औषध सुरू करतो ते रेग्युलर फॉलोअप ठेवत नाही आणि खूप पेशंट्स नंतर हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, लकवा घेऊन येतात आमच्याकडे. त्याच्यामुळे याला आपण सायलेंट किलर म्हणतो, कारण खूप पेशंट्सला हे आजार आहे पण बरोबर तपासणी नाही केल्यामुळे किंवा तपासणी केली पण रेग्युलर फॉलोअप न केल्यामुळे, औषध न घेतल्यामुळे त्यांचा रिस्क वाढतो. खरं तर पूर्वी असं असायचं की जसजशी 60 जवळ यायची किंवा 70 जवळ यायची तसतशी आता आपल्याला रक्तदाबाचा त्रास होणार आहे, मधुमेह होणार आहे हे लोकांना माहीतच असायचं. पण आज जर आपण पाहिलं तर एवढी धावपळीची आणि सुपर फास्ट आपली जीवनशैली झाली आहे की सगळे आजारपण सुद्धा फास्ट आपल्याजवळ येऊन पोहोचतात. आणि म्हणूनच हा पुढचा प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर की उच्च रक्तदाबाचा त्रास हा तरुणांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता असते का? तो जसं वय वाढते आपल्याला ब्लड प्रेशर होण्याची शक्यता असतो, पण असं नाही की कमी वयामध्ये नसतो. माझ्याकडे पेशंट्स आहे 10 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये त्यांना ब्लड प्रेशर आहे आणि आपण त्यांच्यासाठी औषध घेतलं आहे, तर सुरू करून दिलं आहे. एक असतो की 90% पेशंट्सला काही कारण नसतो ब्लड प्रेशर होण्याचं, पण 10% पॉप्युलेशनमध्ये लोकांमध्ये कधी पण दुसऱ्या कारणामुळे, जसं सिंगल किडनी असली, किडनीच्या आर्टरीमध्ये ब्लॉक असला, त्याच्यावर ट्यूमर असला, कधी ते स्टिरॉइड्स घेतात आणि बाहेरचं जेवण, सॉल्ट खूप घेतात, त्याच्यामुळे पण त्याचा ब्लड प्रेशर वाढतो. अच्छा, खरं तर आपल्या धमन्यांमधून रक्त वाहतं हे अगदी लहान बाळाला किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा माहीत असतं, पण या रक्ताचा एक विशिष्ट दाब असतो हे अनेक जणांना माहीत नसतं आणि तोच दाब जेव्हा वाढतो तेव्हा त्याला म्हणतात उच्च रक्तदाब, कमी होतो तेव्हा त्याला म्हणतात कमी रक्तदाब. डॉक्टर, याविषयी अनेक गैरसमज असतील ना, गैरसमज असतील रुग्णांच्या मनात आणि ते दररोज जेव्हा तुम्हाला भेटत असतील तेव्हा तुम्हाला ते ऐकायला मिळत असतील. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगा, लोकांच्या मनात आजही रक्तदाबाविषयी नेमके कोणते गैरसमज आहेत? पहिलं तो मला ब्लड प्रेशर होऊ शकतो का, तो जर आहे तर ॲक्सेप्ट करा. कारण आपण जर आपल्याला ब्लड प्रेशर असला आणि आपण त्याचा बरोबर उपचार नाही केला, फॉलोअप नाही केला, तर डेफिनेटली फ्युचरमध्ये आपल्या डोळ्यांवर, किडनीवर, हृदयावर रिस्क वाढतो.
जर आपल्याला ब्लड प्रेशर आहे आणि आपण त्याची बरोबर तपासणी आणि उपचार नाही केला आणि ते अनकंट्रोल्ड असतो, तो 100% तुम्हाला फ्युचरमध्ये हार्ट अटॅक, लकवा किंवा हार्ट फेलियर होण्याची शक्यता खूपच वाढेल. बरं. डॉक्टर, जर आपण पाहिलं तर अनेक असे आजार असतात जे आपल्या शरीराला जडतात, पण त्याचा परिणाम हा आपल्या मनावर सुद्धा होत असतो. रक्तदाबाविषयी विचारायचंय की जेव्हा आपला रक्तदाब हा वाढतो तेव्हा त्याचाही परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो का? ऑफकोर्स जेव्हा पण पेशंटला समजतो की मला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे आणि पहिल्यांदा समजतो, तो कधी पण त्यांना ॲक्सेप्टन्स नसते की मला हे होऊ शकतो. पण इमोशनलपेक्षा जास्त आहे की बरोबर उपचार करणं. कारण जर आपण ॲक्सेप्ट नाही केलं आणि आपण बरोबर उपचार नाही केला, फॉलोअप नाही केला, तर आपला रिस्क वाढतो. तो ऑफकोर्स डिप्रेशन, कधीकधी मानसिक स्थिती खूप हल्ली जाते. पण तितकंच इम्पॉर्टंट आहे बरोबर उपचार, ॲक्सेप्टन्स करणं. कारण आपल्याला माहिती आहे, जर आपण आपलं शुगर, आपल्याला ब्लड प्रेशर आहे आणि त्याचा आपण बरोबर फॉलोअप किंवा चांगलं कंट्रोल नाही ठेवलं, तर फ्युचरमध्ये आपला रिस्क खूपच वाढतो. फ्युचरमध्ये हार्ट अटॅक, लकवा, हार्ट फेलियर, किडनी फेलियर आणि डोळ्यांवर परिणाम होण्याचे रिस्क खूपच वाढतो. अच्छा. बरं डॉक्टर, जर आपण पाहिलं तर आज वैद्यकीय क्षेत्रात इतक्या आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, अगदी वेगवेगळ्या आजारांवर आज आपलं विज्ञान हे इतकं पुढे गेलेलं आहे, पण तरी सुद्धा आजही लोकांचा रक्तदाब हा नियंत्रणात का नसतो डॉक्टर? कधीकधी पेशंट फॅक्टर्स म्हणजे त्यांना आपण औषध सुरू करतो, पण आपल्याकडे ते परत 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर येतात. ते चांगलं रेग्युलर चेकअप करत नाही, घरी ब्लड प्रेशर चेक करत नाही, डॉक्टरकडे येत नाही. तो एक असतो की आपल्याला ब्लड प्रेशर आहे आणि आपल्याकडे टार्गेट्स असतात. म्हणजे कोणत्या तरी पेशंट पॉप्युलेशनला आपल्याला ब्लड प्रेशर 120-130 मध्ये ठेवायचं, म्हणजे आपल्याला ठेवायचंच आहे. तो सबसे पहिले लाईफस्टाईल म्हणजे आपण जे जेवण करतो, मीठ कमी ठेवणं, 5 ग्रॅमच्या वर मीठ न घेणं, लाईफस्टाईल म्हणजे रेग्युलर चालायची सवय. आणि जर हे सर्व आपण चांगलं करतो आणि आपण बीपीचे औषध घेतो, तर प्रॉपर तपासणी रेग्युलर इंटरव्हल्सवर आपण ठेवायचं. तो जर आपण हे सर्व केलं आणि आपलं बीपी कंट्रोलमध्ये राहत नाही, तर आपण आपल्या औषधचा डोस पण वाढवू शकतो. ते तुमचे कार्डिओलॉजिस्ट तुम्हाला सांगणारच. आणि फ्युचरमध्ये खूपच चांगली थेरपीज म्हणजे इंजेक्शन पण येणार आहे, जे आपण दर 6 महिन्यात घेतो, जे बीपी आपला 11 ते 15 मिलीमीटर मर्क्युरी कमी करू शकतो. आणि एक चांगला उपचार आता भारतात पण आला आहे, 1.5-2 वर्षापासून आहे, ज्याला आपण रिनल डिनर्वेशन म्हणतो. कारण खूप पेशंट्स ज्यांचा बीपी जास्त असतो त्यांना 3पेक्षा जास्त औषधची गरज पडते. हे त्यांच्यासाठी खूप चांगला उपचार आहे आणि हे परमनंट उपचार असतो. 25,000पेक्षा जास्त पेशंट्समध्ये आपण बघितलं आहे की खूप वर्षापर्यंत त्याचा चांगला बेनिफिट पण राहतो. 24 तास बीपी चांगला कंट्रोल राहतो आणि 26 ते 30 मिलीमीटर मर्क्युरी पण ते फक्त एक थेरपी आपला ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतो. अच्छा, आता आपण वळूया उपचार पद्धतींकडे. खरं तर हायपर टेन्शनवर जे काही नवीन उपचार पद्धती आहेत त्यापैकीच एक म्हणजे रेनल डिनर्वेशन अर्थात RDN. याविषयी सविस्तरपणे सांगा डॉक्टर. औषध असते जे आपण नेहमी ओरली घेतो आणि ते आपलं चांगलं बीपी कंट्रोल करतात. कोणते तरी औषध असते जे 24 तास काम करतो, कोणते तरी ज्यांची हाफ लाईफ कमी असते ते 8 ते 12 ताससाठी काम करतो. पण रिनल डिनर्वेशन हे वन टाईम ट्रीटमेंट आहे. हे आयुष्यात एकदाच करायचा असतो आणि त्याचा बेनिफिट आयुष्यभर असतो आपल्यासाठी. तो ज्या पेशंट्सला ऑलरेडी रिनल डिनर्वेशन झालं आहे, खूप पेशंट्समध्ये आपण बघितलं आहे की त्यांचा बीपी 10 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत चांगलं कंट्रोलमध्ये राहतो, स्टेबल राहतो. ते एक थेरपी आहे. तो आपण काय करतो, पायाची रक्तवाहिनीमधून जाऊन आपण किडनीच्या आर्टरीजला आयडेंटिफाय करतात. जसं आपण हृदयाची रक्तवाहिनीला आयडेंटिफाय करतात त्याला आपण कॉर्नरी एंजिओग्राफी म्हणतो. तो या आयडेंटिफिकेशनला आपण रिनल एंजिओग्राम म्हणतो. आणि जर आपली किडनीच्या आर्टरीमध्ये ब्लॉक नसला आणि किडनीच्या आर्टरीचा साईज चांगला आहे, तर त्याची जे नस असतात त्याला आपल्याला परमनंटली ॲब्लेट म्हणजे काहीतरी थेरपी देऊन त्याला परमनंट उपचार करतो. आणि हे करून आपण बघितलं की आयुष्यभर आपला बीपी चांगला कंट्रोलमध्ये राहतो. तर हे रिनल डिनर्वेशन आहे.
खरं तर आजचा आपला विषयच आहे की औषधांपलीकडला रक्तदाब. डॉक्टर, RDN आणि औषधोपचारांमध्ये नेमका फरक काय? म्हणजे जी नेहमीची औषधोपचार पद्धती आहे रक्तदाबावर, त्यापेक्षा RDN कशी वेगळी ठरते? तो रिनल डिनर्वेशन हे एक चांगला उपचार आहे, कारण याचा डेटा चांगला आहे आणि आपल्याला असं वाटतं की फ्युचरमध्ये कधी कधी कमी वयामध्ये पेशंट्स येतात किंवा हाय रिस्क, म्हणजे त्यांच्या आई वडिलांना हार्ट अटॅक कमी वयामध्ये झाला होता आणि त्यांचा ब्लड प्रेशर कमी वयामधून आहे आणि ते ऑलरेडी 2-3 औषध घेत होतं. या पेशंटमध्ये असं पण होऊ शकतो की फ्युचरमध्ये फक्त एक थेरपी केली आणि आपल्याला फ्युचरमध्ये औषधची गरज पण नाही पडू शकते. पण ऑफकोर्स एव्हिडन्स हे सांगतो की आत्ता ज्या पेशंट्स ऑलरेडी 3 औषधच्या वर आहे आणि त्यांचा BP चांगलं कंट्रोल राहत नाही, त्यांच्यासाठी हे खूपच चांगला उपचार आहे. जे चांगले आयडेंटिफाईड पेशंट्समध्ये आपण केलं तर डेफिनेटली त्यांना फ्युचरमध्ये रिस्क बेनिफिट भेटणार. फ्युचरमध्ये हार्ट अटॅक, लकवा आपण प्रमाण कमी करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. अच्छा, बरं डॉक्टर, RDN मध्ये औषधोपचार नसले तरी ही शस्त्रक्रिया आहे एक प्रकारची, आणि जेव्हा शस्त्रक्रिया म्हटलं जातं तेव्हा सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे कोणीही घाबरतच. त्यामुळे हा प्रश्न आवर्जून आपल्याला विचारायचा आहे की RDN हे मुळात सुरक्षित आहे का? तो हे खूपच सेफ प्रोसिजर आहे. आपण पण आपल्या हॉस्पिटलमध्ये 2 पेशंटवर हे शस्त्रक्रिया केली आहे आणि 25,000 पेक्षा जास्त पेशंट्सला ऑलरेडी हे केली गेली आहे. भारतात हे जे उपचार आहे 2 वर्षापासून ऑलरेडी उपलब्ध आहे. तो जितकं पण क्लिनिकल ट्रायल्स पण झाले, जे पण स्टडी झाली आणि जितकं पण पेशंट्समध्ये हे झालं आहे, आपल्याला सर्व माहिती आहे की एकदमच सेफ उपचार आहे. तो सर्वात मोठं मेन आहे की करेक्ट पेशंट आयडेंटिफाय करणं. म्हणजे ज्यांचं किडनी फंक्शन चांगलं आहे, त्यांच्या किडनीच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक नाही आहे आणि जर ते 2 किंवा 3 औषधपेक्षा जास्त औषधवर आहे आणि त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोल होत नाही, तर या पेशंटसाठी हे खूपच चांगलं लॉंग टर्म बेनिफिट उपचार आहे. बरं, म्हणजे आपल्याकडून हे तरी कळलं की RDN ही शस्त्रक्रिया सुरक्षित आहे. पण तरीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवला असेल की RDN सुरक्षित आहे, पण ती नक्की प्रभावी आहे का? डॉक्टर, आपल्याकडून जाणून घ्यायचे की किती आहे, सक्सेस रेट किती आहे आणि याच्यावर जे काही संशोधन झालेले असतील ते काय सांगतात याविषयी? तो हे कम्प्लिटली सेफ प्रोसिजर आहे. त्याचं लॉंग टर्म बेनिफिट म्हणजे एकदा केला ते बेनिफिट आपल्याला आयुष्यभर असतो. तो ज्या पेशंट्समध्ये हे ऑलरेडी केलं आहे ते सेफ पण आहे आणि बेनिफिट लॉंग टर्म असतो त्याच्यात. सर, एखादा तुमचं आठवणीचं पेशंटचं अनुभवच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकता का? तो जेव्हा आपण उपचार पहिल्या पेशंटवर केला होता, त्यांची हिस्ट्री अशी होती की ते ऑलरेडी 8 औषधवर होते आणि त्यांचा एकदा बायपास, 2दा एंजिओप्लास्टी झालेले आहे आणि त्यांच्या किडनीचा फंक्शन नॉर्मल होता. तो जेव्हा आपण त्यांच्याबद्दल हे माहिती दिली, कारण हे उपचार ऑलरेडी विदेशात तो कॉमनली असतो आणि आता भारतात पण ॲक्सेप्टन्स वाढले. ऑलरेडी 300च्या वर पेशंट्सवर हे ऑलरेडी केलं गेलेलं आहे. तो जेव्हा आपण त्यांच्याशी बोललो याच्याबद्दल आणि ते पण खूप परेशान होते, कारण औषध घेताना पण त्यांचं BP चांगलं कंट्रोलमध्ये नव्हतं आणि 24 आवर्स व्हेरिएशन, म्हणजे कधी सकाळी जास्त असतो तर दुपारी कमी असतो. तर हे जे उपचार आहे ते 24 आवर्स ब्लड प्रेशर चांगलं कंट्रोल ठेवतो. तो जेव्हा आपण त्यांच्यावर हे केलं तर 3 महिन्यानंतर आपण बघितलं की ते आता 4 औषधवर आले आणि BP त्यांचं 24 तास 120-130 कंट्रोल रेंजमध्ये राहतो. आपण जर असं केलं तर आपण फ्युचरमध्ये हार्ट अटॅक, लकवा आणि हार्ट फेलियर पण प्रिव्हेंट करू शकतो, कारण ब्लड प्रेशर चांगलं कंट्रोल नसणं म्हणजे आपला रिस्क फ्युचरमध्ये खूप जास्त वाढू शकतो. अच्छा, पण डॉक्टर, RDN विषयी आपण सविस्तर माहिती दिलीच आम्हाला मगाशी, पण ही जी उपचार पद्धती आहे, ही जी शस्त्रक्रिया आहे, तिला काही लिमिटेशन्स आहेत का? म्हणजे ती अमुक रुग्णांनाच फायदेशीर ठरू शकते किंवा या रुग्णांवरती होऊ शकत नाही, असं काही आहे का? म्हणजे कोणासाठी ती उपयुक्त ठरते? ज्या पेशंटची वय 18 वर्षाचं जास्त आहे आणि ज्या पेशंट्स ऑलरेडी 3 औषधच्या वर आहे आणि त्यांचं 24 तास ब्लड प्रेशर चांगला कंट्रोल नसतो, तो एक असतो फर्स्ट लाईन ट्रीटमेंट. जेव्हा पण आपल्याला ब्लड प्रेशर आयडेंटिफाय होतो तर आपण कधी पण फर्स्ट लाईन ट्रीटमेंट औषध पेशंटला देतो. तो जर एक थायझाइड लाईक डायरेटिक म्हणजे एक औषध असतो जे BP कंट्रोल करतो, त्याच्याऐवजी आणखीन 2 औषध दिली आणि आपला BP चांगला कंट्रोल नसला झाला
तर RDN एक चांगला उपचार आहे आपल्यासाठी. तो फर्स्ट आयडेंटिफिकेशन 18 वर्षाच्या नंतर आपण कधी पण डॉक्टरकडे जायचं आणि बेसिक टेस्ट. इनफॅक्ट लिपिड असोसिएशन ऑफ इंडिया एक मोठी कमिटी आहे जे खूप काळजी घेतो की पेशंटला जर रिस्क फॅक्टर्स असलं तर आपण कसं ते आयडेंटिफाय आणि प्रिव्हेंट करू शकतो. तो एकदा ॲटलिस्ट 18 इयर्सच्या वयामध्ये आपण बेसिक तपासणी करू. सबसे सिंपल असतो की आपण आपला BP OPDमध्ये चेक करायचं, कोलेस्ट्रॉल जास्त आहे की नाही, शुगर आहे की नाही, आणि त्याच्यानंतर त्यांना काही रिस्क फॅक्टर्स नसलं तर 25 इयर्स, 30 इयर्स आणि 40 इयर्सच्या वयाच्या नंतर एव्हरी 3 इयर्स. अँड खूपच जरुरी आहे की कधी पेशंट आपल्याकडे येतो, ECG काढला, हार्टचा स्कॅन नॉर्मल आहे, मला हार्ट अटॅक कसं झालं, पण एक इम्पॉर्टंट टेस्ट असतो स्ट्रेस टेस्ट जे आपण युजली करत नाही. तो ते आपल्याला जर आपण केलं तर आपण आयडेंटिफाय करू शकतो की फ्युचरमध्ये मला हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक होण्याची शक्यता आहे की नाही. तो हे सर्व इम्पॉर्टंट मेसेजेस असतात, पेशंटला समजणं जरुरी असतो. खूप टेस्टिंग पण असतात, जसं लाइपोप्रोटीन आहे, हे एक रिस्क फॅक्टर असतो जे आपण कॉमनली पेशंट्सला शिकवतात. इनफॅक्ट लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितलं आहे की 19 इयर्सच्या नंतर एकदा ॲटलिस्ट आयुष्यात आपण ते टेस्ट करायचं, पण कोणाला याच्याबद्दल काय माहिती पण नाही आहे. तो तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात, आपण हे सर्व माहिती तुम्हाला देऊ शकतो आणि अल्टिमेटली तुमच्यासाठी हे चांगलं आहे कारण फ्युचरमध्ये तुमचंच रिस्क कमी होणार आहे. खरं तर प्रत्येक क्षेत्रात जर आपण पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव पडतोय या सगळ्यावर, किंवा तंत्रज्ञान आधुनिकीकरणाचा सुद्धा प्रभाव पडतोय सगळ्याचवर. आपण जर पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आता रोबोटिक सर्जरीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. डॉक्टर, रक्तदाबावरील उपचार पद्धतींविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर येत्या काळात आणखी कोणत्या आधुनिक अशा उपचार पद्धती येऊ घातलेल्या आहेत? मी ऑलरेडी आता 15 वर्षामध्ये प्रॅक्टिसमध्ये आहे आणि आपण डेली हायपरटेन्शन, डायबिटीजचे पेशंट्स रोज बघतात आणि अनफॉर्च्युनेटली दिवसभर 2-3 एन्जिओप्लास्टी स्पेशली कमी वयामध्ये आपण करतो कारण पेशंट्सला त्रास आहे, हायपरटेन्शन आहे, पण ते बरोबर टाईमवर आयडेंटिफाय होत नाही आणि पेशंट्स खूप लेट स्टेजमध्ये आपल्याकडे येतात. एकदा हार्ट अटॅक झाला, एन्जिओप्लास्टी झाली तर ते थोडी काळजी घेतात, पण आपलं मेन मोटो हे आहे की आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो. तो जर पेशंटला ब्लड प्रेशर आहे, त्याला डायबिटीज आहे, जर आपण त्याचा उपचार बरोबर प्रमाणे सुरुवातीला केलं, रिस्क फॅक्टर्स अर्ली आयडेंटिफाय केले आणि पेशंटला समजावलं की जर तू तुझी काळजी घेणार नाही, जर तुझा BP चांगला कंट्रोलमध्ये राहणार नाही तर पुढे जाऊन काय काय त्रास तुला होऊ शकतो आणि हे आपण त्याला टाईमवर समजावलं, तो आपण फ्युचरमध्ये हार्ट अटॅक, लकवा आणि हायपरटेन्शन रिलेटेड जे पण कॉम्प्लिकेशन्स असतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तो मेन आपण रेग्युलर कॅम्प्स करतो, पण आपण बघितलं आहे की जेव्हा आपण कॅम्प्स पण केले तर 30 इयर्स ओल्ड, 30 वर्षामध्ये, 35 इयर्समध्ये पेशंट्स पहिल्यांदा येतात, आपण बघतो त्यांचा BP 200च्या वर आहे, 180च्या वर आहे. तो जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह हायपरटेन्शन क्लिनिक केलं तर पेशंट स्वतः येतात आणि आपण त्यांना माहिती पण देतो BP संबंधित आणि नवीन काय काय थेरपीज आहे जी फ्युचरमध्ये आपली मदत करणार. अल्टिमेटली एम एकच आहे की आपल्याला पुढे जाऊन हार्ट अटॅक नाही व्हायला पाहिजे, स्ट्रोक नाही होण्यासाठी आपण काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, हे सर्व त्यांना लवकर कळवलं तर त्यांच्यासाठी चांगलं असतं. अच्छा, खूप खूप आभार डॉक्टर. आपण वेळात वेळ काढून आजच्या या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता काय महत्त्वाचा सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? तो भारतात हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशरचं प्रेव्हलन्स खूपच वाढतो आहे आणि पहिले 25% होता, आता 33%च्या वर गेलं आहे आणि पेशंट्सला 10 वर्ष अगोदर वेस्टर्न पॉप्युलेशनपेक्षा शुगर, BP, हार्ट अटॅक, लकवा आपल्या भारतात होतो आहे. जर आपण आपला बरोबर उपचार नाही केला, बरोबर तपासणी नाही केली तर आपण फ्युचरमध्ये आपला रिस्क वाढत जाणार आहे. फ्युचरमध्ये आपल्याला हार्ट अटॅक, लकवा होण्याची शक्यता खूपच वाढते. तो
जरुरी आहे की तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टकडे जा, आयडेंटिफाय करा की तुम्हाला काही रिस्क फॅक्टर्स आहे. असं नाही की तुमची वय 20 वर्ष आहे तुम्हाला रिस्क होणार नाही. आपण आता पण बघतो ऐकतो की 25 वर्षाच्या माणसाला ब्लड प्रेशर होता, त्यांना हार्ट अटॅक झाला, आता हार्टची पंपिंग फक्त 30% आहे, त्यांची एंजिओप्लास्टी झाली आहे. तो हे अनकॉमन नाही आहे, कारण हे आपण रोजच बघतो. जर आपण नवीन थेरपीज नाही दिली, पेशंटला बरोबर उपचार ॲडवाईज नाही दिला, तर आपण फ्युचरमध्ये आपला रिस्क वाढतो आणि आपले जे नेक्स्ट जनरेशन आहे त्यांच्यात पण रिस्क वाढतच जाणार आहे. खूप आभार डॉक्टर. खरं तर हे संपूर्ण मार्गदर्शन अतिशय मोलाचं होतं आणि शेवटचा सल्लासुद्धा खूप मोलाचा होता. प्रेक्षक हो, आपल्या लक्षात आलंच असेल की आपण स्वतः किंवा आपल्या ओळखीतलं कोणी जर उच्च रक्तदाबाने त्रस्त असेल तर योग्य वेळी योग्य कृती करणं आणि या सगळ्याबद्दल जागरूक असणं किती महत्त्वाचं ठरू शकतं. यामुळे आपल्या आरोग्यावर अतिशय सकारात्मक असा प्रभाव पडू शकतो. आणि आता आपण संपूर्ण चर्चा ऐकली, त्याचा विषय होता औषधांपलीकडला रक्तदाब. खरं तर रक्तदाबावरील उपचारांना नवीन दिशा देणारा, पुढील दिशा देणारा असा हा कार्यक्रम ठरला. चला तर मग प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. जागरूक रहा, निरोगी रहा, सुरक्षित रहा आणि ताज्या घडामोडींसाठी नेहमीच झी 24 तास पाहत रहा. धन्यवाद.